ऑपरेशन प्रहार अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांचे अवैध गोवंश तस्करावर प्रहार, 15 गोवंशांना जीवनदान। महाराष्ट्र अकोला रिपोर्टर गणेश वाडेकर, चाणक्य न्यूज चॅनेल इंडिया अकोला। एकूण 4,20,000 रुपयांचा गोवंश मुद्देमाल जप्त। अकोला जिल्ह्यात गोवंश जातीचे जनावरांची वाहतूक करून कत्तली होत असून यावर प्रभावी अंकुश बसण्याकरिता यापूर्वी पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक यांनी अकोला जिल्ह्यात मोठ्या कारवाया केल्या होत्या। त्या अनुषंगाने आज दिनांक 24/6/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा अकोलाचे पोलीस निरीक्षक श्री नितीन लेवरकर यांना गोपनीय बातमीदाराद्वारे माहिती मिळाली। खैर मोहम्मद प्लॉट परिसरात एक इसम त्याच्या गोठ्यात अवैधरित्या निर्दयतेने गोवंश जातीचे जनावरे कत्तलीकरिता बांधून ठेवला आहे। मिळालेल्या माहितीनुसार माननीय पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक लेवरकर आणि त्यांचे पथकाने पोलीस स्टेशन डाबकी रोड हद्दीतील खैर मोहम्मद प्लॉट येथे छापा टाकून नमूद ठिकाणी हजर असलेला गोठ्याचा मालक मोहम्मद अदनान शेख इरफान वय वर्ष 20 राहणार खैर मोहम्मद प्लॉट अकोला याला ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातील गोठ्यातून अवैधरित्या निर्दयतेने कत्तलीकरिता बांधून ठेवलेले जखमी अवस्थेतील गोवंश जातीचे 15 गोरे एकूण किंमत 4,20,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून जप्त सर्व गोवंशांची सुटका करून उपचार देखरेख आणि संगोपनाकरिता आदर्श गोसेवा संस्थान म्हैसपूर जिल्हा अकोला येथे दाखल करण्यात आला आहे। सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक, सहाय्यक माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री बीर चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन लेवरकर, स्थानिक गुन्हे शाखा अकोला सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाल जाधव, पोलीस उपनिरीक्षक माजिद पठाण, पोलीस अंमलदार शेख हसन, अब्दुल माजिद, भास्कर धोत्रे, रवी खंडारे, महेंद्र मलिये, वसीमुद्दीन, श्रीकांत पातोंड, अमोल दिपके यांनी पार पाडली। माननीय पोलीस अधीक्षक अकोला श्री अर्चित चांडक यांनी अकोला शहरातील गोवंश तस्करांवर अंकुश बसावा म्हणून कत्तलीकरिता गोवंश तस्करी करणाऱ्या आरोपितांविरोधात प्रचलित कायद्यान्वये कठोर कार्यवाही करण्यात येईल असा इशारा गोवंश तस्करांना दिला आहे।